तुम्ही आमचं वय बघा, आमच्याकडे 70 वर्षाचे देखील आहेत, 80 वर्षाचे देखील आहेत आणि 95 वर्षाचे देखील आहेत. आम्ही सर्वच जण लेण्यांवरती जातो, लेण्यांवरती चढतो, आनंदाने हसतो खेळतो, आनंदाने सर्वजण लेण्यांचा अभ्यास करतो. नुसता लेण्यांचा अभ्यास करत नाही तर लेण्यांचा अभ्यास करताना लेण्यांचा प्रचार हेही करतो. आम्ही सर्वजण कविताही लिहितो, आम्ही सर्वजण लेखही लिहितो आणि आम्ही सर्वजण इथे उभं राहून ही लेणी वाचूनही दाखवतो. बरं का, लेणी वाचता येते, काय करता येते, पण वाचण्यासाठी पहिल्यांदा लेणीवरती यावं लागतं. तर आजची ही जी कविता आहे ही लेणीवरचीच कविता आहे आणि या लेणीवरच्या कवितेवरती एक आजी आहे, ही 70-75च्या आसपास आहे आणि ती आजी आपल्या मुलाला म्हणते, काय म्हणते, पोरा लय शिकलास, हिंदी बोलतोस, इंग्लिश बोलतोस, हिंदी बोलतोस, इंग्लिश बोलतोस, मॅट्रिक झालास, पदवी मिळवलीस, आधी तरी वाचून दाखव, या दगडावर काय लिहिलंय ते सांगून दाखव. काय म्हणते आजी, पोरा लय शिकलास, हिंदी बोलतोस, इंग्लिश बोलतोस, मॅट्रिक झालास, पदवी मिळवलीस, आता तरी वाचून दाखव, या लेणीवरती काय लिहिलंय ते आता तरी आम्हाला सांगून दाखव. तुझा बा म्हणायचा, बरं का, तुझा बा म्हणायचा, माझा पोरगा एक दिवस हे वाचून दाखवल, या शिलेवर काय लिहिलंय हे सांगून दाखवल, वर्षांवर्षाचं हे कोडं आपल्याला सोडून दाखवल. काय म्हणते आजी, तुझा बा म्हणायचा, बरं का, माझा पोरगा एक दिवस हे वाचून दाखवल, वर्षांवर्षाचं कोडं हे सोडून दाखवल. आमचं आयुष्य, आजी पुढे म्हणते, आमचं आयुष्य भटा बामणानं जे सांगितलं ते खरं मानण्यात गेलं. आमचं आयुष्य भटा बामणाने जे सांगितलं ते खरं मानण्यात गेलं. आता तरी तू जागा होशील काय, या दगडावरती जे लिहिलंय, या शिलेवरती लिहिलंय, या लेणीवरती जे लिहिलंय, हे स्तूपावरती जे लिहिलंय, या मूर्तीच्या खालती जे लिहिलंय ते तू वाचून दाखवशील काय. पोरा, आजी म्हणते पुढं, पोरा गोष्ट तशी खूप जुनी आहे, पोरा गोष्ट तशी खूप जुनी आहे. एकदा एक फिरंगी आला होता, पोरा गोष्ट तशी खूप जुनी आहे. एकदा एक फिरंगी आला होता, गवतातनं हा दगड हुंकून त्यानेच काढला होता. गवतातनं रानावनातनं ही लेणी हुंकून त्यानेच काढली होती. गवतातनं रानावनातनं हा स्तूप शोधून त्यानेच काढला होता. वाकून वाकून सगळ्या बाजूनी तो, वाकून वाकून सगळ्या बाजूनी तो पाहत होता आणि हसत हसत म्हणत होता, अशोकाराक अशोकाराक अशोकाराक. वाकून वाकून सगळ्या बाजूनी तो बघत होता आणि हसत हसत म्हणत होता, अशोकाराक अशोकाराक अशोकाराक. पोरा डोंगर माथ्याला लय गुंफ्यात, पोरा डोंगर मध्याला लय गुंफात, त्यात लय मोठ्या मोठ्या खोल्या, लय मोठ्या मोठ्या असंच काहीतरी लिहिलेलं आहे, सगळीकडं असंच लिहून ठेवलेलं आहे. पोरा एकदा वाचून दाखवशील काय, पोरा एकदा वाचून दाखवशील काय, तुझ्या या आजीला हे काय लिहिलंय हे समजून सांगशील काय. तर ही होती छोटीशी कविता, जी कविता धम्मलिपी, जी कविता लेणीवरती असलेली लिपी, जी कविता स्तूपावरती असलेली लिपी, जी कविता भगवान बुद्धांचे जी वचनं होती ज्या लिपीमध्ये लिहिली गेली ती लिपी संबंधित धम्मलिपी संबंधी होती. मी आयोजकांचा पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद.